तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजीचा पावसाचा अंदाज हा अपडेट केलेला आहे। तर तो आता आपण येथे सविस्तर जाणून घेऊया। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे असणार आहे सोलापूर, सांगली, साताऱ्याचा संपूर्ण भाग, त्यानंतर रत्नागिरी व कोल्हापूरचा समुद्र किनाऱ्याचा भाग। हे संपूर्ण जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट मध्ये जारी केलेले आहेत। यांच्यासाठी येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे। म्हणजेच या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सोसाट्याचा वारा देखील वादळे व वाऱ्याची जी गती असणार आहे ती असणार आहे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास। अशा प्रकारचं हवामान या सर्व जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेला आहे। त्याचबरोबर येलो अलर्ट म्हणजेच वॉच बी अवेअर सतर्कतेचा इशारा देखील या जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे। व त्याचबरोबर येथे विजेचं साईन देखील आहे। म्हणजेच या जिल्ह्याच्या काही ठिकाणी किंवा सर्वच ठिकाणी विजांचा कडकडाट हा 5 नोव्हेंबर 2025 रोजी पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या जिल्ह्यांसाठी हवामान अंदाजामध्ये अपडेट केलेली आहे। त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आहे लातूर, धाराशिव, त्यानंतर रायगड, त्याचबरोबर सिंधुदुर्ग। हे जे सर्व जिल्हे आहेत हे 4 जिल्हे, या 4 जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये विजेचं साईन हे प्रादेशिक हवामान केंद्राने कॉमनली दिलेलं आहे। तुम्ही येथे पाहू शकता हे 4 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांसाठी विजेचं साईन हे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेलं आहे। म्हणजेच या जिल्ह्यांसाठी जरी नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा असला तरी येथे देखील पाऊस हा काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट हा सर्वच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या 4 जिल्ह्यांसाठी अपडेट केलेली आहे। त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता बाकीचे उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारदरा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोले, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, त्याचबरोबर पुणे व पुण्याचा संपूर्ण भाग येथे आहे, मुंबई, ठाणे, पालघर हे संपूर्ण जिल्हे पाहू शकता की ज्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्राने फक्त ग्रीन अलर्ट जारी केलेला आहे। म्हणजेच या सर्व जिल्ह्यामध्ये कशाही प्रकारचा विजांचा कडकडाट, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, वेगवान वारे, वादळे हे वाहणार नाही किंवा कशाही प्रकारचा हवामान किंवा पाऊस हा येथे पडणार नाही। अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या सर्व ग्रीन अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांसाठी जारी केलेली आहे। 5 नोव्हेंबरसाठी अपडेट केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता 5 नोव्हेंबर 2025 रोजीचा पावसाचा अंदाज हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा आहे याविषयीची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।